विद्यार्थी मित्रांनो, गेल्या 25 वर्षांच्या कालावधीत संगणकानं आपल्या जीवनावर मोठा परिणाम केला आहे. आता मुद्रण क्षेत्राचाच विचार केला तर अक्षर जुळणीपासून रंगांच्या पृथक्करणापर्यंत सर्वच प्रक्रिया सहज, सुलभ, वेगवान आणि दर्जात्मक वाढ करण्यास पोषक ठरल्या आहेत. परंतु यासाठी विविध कौशल्याची आपल्याला माहिती असायला हवी. यासाठीच यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठानं फोटोशॉप या विषयाचा समावेश आपल्या अध्ययनात केला आहे. आज आपण ह्या चित्रफितीद्वारे व्यंगचित्रकार ज्ञानेश सोनार यांच्या सोबत विविध रेषांच्या सहाय्याने चित्र काढण्याचे धडे गिरवणार आहोत. तेव्हा लक्षपूर्वक पहा आणि समजून घ्या. फोटोशॉपच्या प्रभावी वापरासाठी सुरुवात म्हणून ही माहिती खूप आवश्यक आहे. चित्रकलेमध्ये अनेक प्रकार आहेत आणि फोटोशॉप हे जे एक नवीन माध्यम आहे की याचा अनेक पद्धतीने चित्रासाठी सुद्धा उपयोग होऊ शकतो. मग चित्रामध्ये पोर्ट्रेट्स आहेत, लँडस्केप आहेत, हे सगळं करण्याची ताकद तुमच्यामध्ये आहेच. परंतु त्यातला एक भाग म्हणून आपण आज व्यंगचित्र शिकणार आहोत. कारण ही व्यंगचित्र बऱ्याच वेळेला आपल्याला अगदी सोप्या पद्धतीने काढता येणं शक्य आहेत. तुम्हाला ते जमू शकतील. अनेक मुलांना त्यात हौस आहे. ती अॅनिमेशनसाठी उपयोग पडू शकतात, जनरल चित्रासाठी उपयोग पडतात, स्ट्रिपसाठी उपयोग पडू शकतात. तर ते काढणं किती सोपं आहे हे बघा. मी तुम्हाला अगदी सहज पद्धतीने बोर्डवरच दाखवतो. पहिल्यांदा आपला चेहरा, पहिल्या माणसापासून सुरुवात करूया. आपला सगळ्यांचा चेहरा ओहळ आकाराचा आहे. कसा बघा तो. देवाने तुम्हाला आम्हाला सगळ्यांचे चेहरे जवळपास पहिल्यांदा असे दिलेले आहेत. हा एक ओव्हल. ओव्हल म्हणजे लंबाकृती. हा दुसरा. तुमच्या लक्षात येईल की नंतर चेहरे आपले बदलत जातात. कोणाचे चौकोनी होतात, कोणाचे उभट होतात, कोणाचे लांबट होतात, कोणाचे गबदुल्ले होतात. परंतु देवाने काढताना मुळात सगळ्यांना चेहरे अशा पद्धतीने आपल्याला दिलेले आहेत. मग असे जर चेहरे दिलेले आहेत तर आता याला नुसतं चेहरा म्हणजे तर शून्य आहे फक्त. ह्या शून्याचा उपयोग आपल्याला आपल्या चेहऱ्यासाठी करायचा आहे. मग आता तुम्हाला काय येणं आवश्यक आहे बघा. तुम्हाला मला सांगा की तुम्हाला हे येतंय का नाही. हे जर अक्षर तुम्हाला येत असेल तर काही प्रश्नच नाही. याला यू म्हणतो आपण. हा इंग्लिश मधला ओ आहे. हा मराठी मधला ठ आहे. हा आणखी म्हटलं तर हा व्ही आहे. हे तर तुम्हाला सगळ्यांना यायलाच हवं. हे तुम्हाला जर येत असेल मग आणखी तुम्हाला काय यायला पाहिजे बघा. तुम्हाला ओ येतो. तुम्हाला शून्य काढता येतं, डॉट. हा डॉट हे ओ जर येत असेल व्यंगचित्र करणं एकदम सोपं. आणि हे तुमचं सगळ्यांचं आवडतं काय बरं बघा मंडळी. हे हार्ट बघा. ह्या हार्टचे 2 तुकडे करून टाकू. हे जर तुम्हाला येत असेल, एवढ्या जर फक्त तुम्हाला गोष्टी येत असेल, कार्टून सोपं आहे. बरं तुम्हाला हे वर्तुळ पण येत आहे. ह्या वर्तुळाचे 2 भाग करायचे मंडळी. ज्याला सोप्या पद्धतीने कार्टून शिकायची आहे त्याला फक्त एवढंच यायला पाहिजे. यू ओ ठ बाण. हे ओ, हे डॉट. हा एक राहील अजून. याला तुम्ही काय म्हणता बरं. बऱ्याच वेळा परीक्षामध्ये सर तुम्हाला ज्यावेळेला टिकमार्क देतात की बरोबर आहे म्हणून, तर आपण बरोबर असताना चाललो की नाही कळण्याकरता हा एक टिकमार्क आहे. आता बघूया याचा जर उपयोग आपल्या चेहऱ्यासाठी करायचा असेल. हा तुमचा आमचा चेहरा. हा आता याच्यावर काहीच नाही, शून्य चेहरा आहे. ज्या वेळेला काही मुलं अडाणी असतात, ज्यांना काहीच येत नाही, ओ का ठो, त्याचा चेहरा असा असतो. मग हळूहळू त्याच्यामध्ये गमती निर्माण होतात. आता आपण काय करू, हे तुटलेले जे हृदय आहे याचे 2 भाग केलेचे. बरोबर आपले कान बघा. बरोबर याच्या चेहऱ्याच्या मध्यभागी साईडला कान आहेत. डोळे बरोबर चेहऱ्याच्या मध्यभागी आहेत की नाही. तर आपण ह्या ओचा उपयोग बघा. ह्या ओचा उपयोग आपण डोळ्यांसाठी करूया. मला नाही वाटत कोणाचे जे 2 डोळे आहेत ते समोरचे, कोणाचे मागे आहेत, कोणाचे पुढे. देवाने असं काहीच केलं नाही. कोट्यवधी लोकांना जन्म दिला पण डोळे मात्र जागेवर असे. अशा पद्धतीने जर आपण डोळे घेतले बघा. मग आता हे डोळा थोडा मी मोठा केला.
ह्या पद्धतीने जेव्हा तुमचे डोळे झाले, तुम्ही मला सर येते काही डोळे काय नुसते तर गोल काढले तुम्ही, ह्या वेळेला मग ह्या डोळ्यांच्या बरोबर बघा तुमचे आमचे कान हे बरोबर डोळ्याच्या लाईनमध्ये आहेत, हे लक्षात घ्यायचं. मग हा तुटलेला हृदय तुमचा आहे, यातला निम्मा भाग घेतला, हा इथे लावून दिला, हा इथे लावला, हा इथे लावला. बघा अशा पद्धतीने तुम्ही कान लावत चला. बऱ्याच वेळेला हे लहान मोठे झाले ते गडबड होते. समजा एखाद्या मुलाचा कान जर असा मोठा केला आणि एक छोटा केला तर त्यात काही रागवायचं नाही, कोणाला मनाला लावून नाही घ्यायचं. कारण आपल्या घरातले आपले वडील नावाचा प्राणी आणि आपले सर हे कान उपटत असतात, त्याच्यामुळे काही बऱ्याच लोकांचा हा कान मुलांचा हा मोठा असतो. लेट इट बी, हा विनोदाचा भाग आपण सोडूया. आता ह्या डॉटचा आपल्याला उपयोग करायचा आहे. हा डॉटचा उपयोग करताना जर समजा एखाद्या माणसाला ह्या बाजूला पाहायचंय, एखाद्याला ह्या बाजूला पाहायचंय, एखाद्याला खाली पाहायचंय आणि एखाद्याला तिरपं पाहायचंय, किती सोपं आहे. हे डॉट घ्या, याला साईडला पाहायला लावायचं. बघा याचे डोळे बघा, कोरा चेहरा होता त्याच्यावर भाव आले, हा इकडे बघतोय, हा जो आहे हा खाली पाहतोय. चेहऱ्यावरचे अनेक हावभाव टिपण्यासाठी आपली बुबळं खूप काम करत असतात. आता हा कुठे बघतो, हा तिरपा बघतोय. एक करायचं, ही दोन्ही बुबळं हे सारखे यायला हवीत, एकाच दिशेने ते खाली व्हायला हवीत, साईडला व्हायला हवीत. जर समजा त्याचे हे चुकलं तर कसं होतं ते नंतर तुम्हाला दाखवतो. आता आपण एकदा डोळ्याचा भाव झाल्यानंतर नाक, प्रत्येकाला नाक आहे जे डोळ्यालाच लागू नये. मग हे नाक वापरताना तुम्ही हा यू ओ ठ आणि हा वापरू शकता. बेसिकली हा यू घेतला, दोन डोळ्याच्या मध्ये बघा, हा ठ घेतला, ठ ठ ठोंब्याचा. तुम्हाला वाटलं तर हा घ्या, बाण घ्या. तुम्हाला कोणाला वाटलं की हा यूच वापरायचा आहे, थोडा लांब करा किंवा नकटा करा. याला तुमच्या दोन नाकाच्या पाकळ्या काढा. तुम्ही जसं नाक बदला त्या पद्धतीने तुमच्या चेहऱ्यावरचे जे भाव आहेत हे बदलत जाईल आणि व्यक्तिमत्व बदलत जातील. उदाहरणार्थ आता याचे आपण नाक काढले, आता ह्या माणसाला आपल्याला भाव द्यायचे. हा नुसता तिकडे पाहताना दिसतोय, पण हा रागवलेला आहे, हा हसतोय, हा चिडलेला आहे की आश्चर्यचकित झाला, आपल्याला ठरलेलं नाहीये. मग हे ठरवायचं जर असेल तर त्यावेळेला आपण समजायला आपण रागीट करू. पहिल्यांदा सगळ्यात पहिल्यांदा राग आलेला माणूस आहे, तुम्ही हा टिक मार्क वापरायचा आहे. हा जो टिक मार्क आहे हा वापरायचा जर ठरला तर हा टिक मार्क मी इथं घेतोय इकडे, हा टिक मार्क मी इथे घेतो इकडे. बघा लगेच रागीट भाव त्याच्यावर दिसायला लागले. आता रागीट जर भुवया असतील तर तुमचा चेहरा हसरा असू शकत नाही, ओठ तुमचे हसरे असू शकत नाही. मग ते हसरे दाखवण्याकरता तुम्हाला किंवा रागीट दाखवण्याकरता हे जे सर्कल आहे मी मगाशी सांगितल्याप्रमाणे हे सर्कलचा फक्त वरचा भाग घ्या. हे बघा सर्कलचा वरचा भाग घेतला, हा लगेच रागीट झाला. याला जोडून द्या. तुम्हाला जर आणखी रागवलेलं दाखवायचं असेल याचे दात काढा. आणि असं एखादा रागीट माणूस जर असेल तर तो मारामारी पण करतो. मग तुम्हाला याचा दात पाडून टाकायचं, एखादा पाडून टाकायचं, आपलं काही नुकसान नाहीये. व्यंगचित्र शिकताना एवढं आपल्याला मुभा आहे. बघा हा दात पडक्या दिसायला लागला. मग आता याचं वय ठरत नाहीये. हा जेव्हा चिडलेला आहे एवढा तर तुम्हाला असं वाटलं तर संतापलेल्या माणसाचे केस असे असतात. बघा मी फक्त 4 केस काढलेत. हा झाला संतापलेला माणूस. आता याचं वय ठरायचंय. तुम्हाला असं वाटलं हा मिशावाला पाहिजे, हा गुंड पाहिजे, त्याप्रमाणे तुम्ही त्याला रूप द्या. बघा याचे मी मिशा एवढा काढतो. ह्या 4 आकृतीतून तुम्ही म्हणाल त्याचे 100 चेहरे तयार होऊ शकतात, वेगळ्या प्रकारचे, वेगळ्या वयाचे. उदाहरणार्थ आता हा असा झाला. आता याला तुम्हाला गुंड करायचं असेल याचे मिशा आणखी तुम्ही वाढवून द्या. याची दाढीची खुंट दाखवायची एकदम सोपा पद्धत आहे. बघा एकदम सोप्या पद्धतीने तुम्ही याला गुंडासारख्या दाढीचे खुंट दाखवता येतील. म्हणजे एक साधा चेहरा जो मग अशी ब्लँक होता, ज्या चेहऱ्यावर कुठले भाव नव्हते, तर अशा पद्धतीने हा एक रागीट माणूस झालेला आहे. आता अशा वेळेला याच्या रागीटच्या शेजारी हा दुसरा हसरा. आता हसऱ्या माणसाच्या भोवया बघायचं तुम्ही पाहिलं, रागीटच्या जशा नाका इथं टेकतायत तो या हसऱ्या माणसाच्या वर जातात, आश्चर्य करताना वर जातात. हे भान आपण ठेवलं पाहिजे.
म्हणून आता हा याला हसरं करायचंय, काही नाही, याच्यातला खालचा भाग घ्या फक्त, सर्कल मधला, वर्तुळातला. बघा झाला, हा मनुष्य हसायला लागला, एक वर एक मारून द्या. मग याच्या भुवया कशा येतील, याच्या अशा वर येतील छानपैकी. बघा हसणार झाला, त्याला दात दाखवायचे दाखवा, याची पाडायची काही गरज नाहीये. आता एवढा हसणारा माणूस आहे, आता याला तुम्ही म्हणत आणला, याचा मुलगा करता येईल, याचा तरुण करता येईल, याची एखादी बाई पण करता येईल. तुम्ही काय म्हणा, बाई स्त्री कशी काय होईल, जमू शकते. तुम्हाला जर असं वाटलं की याचा मुलगा करायचा आहे तर आपण हा मुलगा करू. बघा हा झाला मुलगा. आता तुम्हाला वाटलं याची आपली घरातली काकू करायची आहे, काकूबाई, फक्त वर केस लावा. झालं की नाही काकूबाई, त्यांना एक कुंकू लावून टाका छोटस. नवऱ्याने साडी घेतल्यावर जो चेहरा होतो बायकांचा, बराच वेळ तो मला इथं जाणवेल का, असा चेहरा असतो तो, एकदम खुश आहेत बाई, थोडे केस वाढून घ्या. आज साडी आणलेली आहे, लग्नाचा वाढदिवस आहे, तर हसा चेहरा झाला. मग तुम्हाला असं वाटतं की नाही नाही बाबा, आता ही बाई तुम्ही जमलं, तुम्हाला येत असेल सर म्हणून तुम्ही काढली, मग याचा आणखी काय करता येईल. म्हणजे तुम्ही याचा लहान मुलगा केला, याची बाई केली, आता आपण याचं साधू करू. बघा अगदी सोपं काम आहे. गंध लावा, छानशी दाढी काढा, तुम्हाला एवढं मुक्त स्वातंत्र्य आहे इथे. म्हणजे एका चित्रातून अनेक चेहरे कसे निर्माण होतात याची ही एक गंमत आपण आता पाहतो आहोत. याला थोडीशी मिशी काढा. छोटा मुलगा, छोट्या मुलाची झाली बाई, बाईचा झाला साधू. ह्या अशा पद्धतीने चेहऱ्यावरचे हावभाव आपण बदलत घेतो. आता हा एक माणूस आहे, आता याचा चेहरा बघा, तुम्ही पाहिलाच असेल, हा घाबरलेला दाखवायचा आहे, हा चिडलेला, हा हसरा, हा घाबरलेला. घाबरलेला असेल तर भुवया वर जातात. अशाच्या करता निरीक्षण पाहिजे. तुम्ही आरशात उभे राहा आणि आपले प्रत्येक हावभाव टिपताना बघा की आपल्या भुवया कशा होतात. भुवयावर सगळ्या गोष्टी अवलंबून आहे. आता याला आश्चर्याचे भाव दिले, इथला फक्त ओ घ्यायचा, तो वापरायचा इथे. हे बघा, बाप रे, हा जो भाव आहे, हा भाव जर तुम्हाला टिपायचा असेल एखाद्या माणसाचा, तर हा भाव झाला बाप रे. बघा लगेच येतो. मग तुम्हाला असं वाटलं आता याचं काय करायचं, याचं सुद्धा काही करता, एखादा याचा तरुण करूया आपण, हिरो, भरपूर केस असलेला तरुण मुलगा. बघा परीक्षेमध्ये दणका बसला, पेपर अवघड गेला का तुमचा चेहरा असा होतो की नाही, जरा आठवून पहा. तुम्हाला नाही दिसणार तुमचा चेहरा, पण बरेच वेळा तो चेहरा घरच्यांना दिसत असतो. हा झाला आश्चर्यचकित. आता हा जो कुठला आहे, याला तुम्ही म्हणाल तर याला हसरा करा, रडगा किंवा का स्थितप्रज्ञा, याला काही तुम्हाला दाखवायचं असेल. आता आपण यांच्या डोळ्यासाठी उपयोग केला, याचे आपण थोडे मोठे घेतले. मग याच्यावर तुम्हाला असं वाटलं हा चष्मावाला करायचा, याला चष्मा घालून टाका. याला तुम्हाला असं वाटलं की याला आपल्याला एक चप्पी असलेला चप्प्या काढायचा आहे, चप्पू पोरगा, हा चप्पू पोरगा झाला. तुम्हाला वाटलं नाही नाही आम्हाला म्हातारा अजून कुठे काढतो, तो म्हातारा काढून दाखवा. बघा काही करायचं नाही, इथं असं एक जोडून द्यायचं, 1 2 3 4, हे झाले आपले आजोबा. आजोबांचे केस काय भरपूरच असतात त्यांच्या डोक्यावर, नाही का, एक इकडे, 2 इकडे, 2 इकडे. अशा पद्धतीने हे चेहऱ्यावरचे हावभाव आले की तुम्हाला व्यंगचित्र जमणं एकदम सोपं आहे. तर आपण मगाशी जे काही चेहरे पाहिले, तर आपल्या कुटुंबामध्ये किती मंडळी असतात. आपलं छोटं बाळ असतं, भाऊ असतो, दीदी असते, आपल्या घरात आई असते, आजोबा असतात, डॅडी असतात. तर हे मगाशी आपण एक 3-4 चेहरे पाहिलेत. त्याच पद्धतीने आता आणखी घरातली काही मंडळी आपण काढूया. बघा आता काही वेळेला असाही नुसता एवढा घेतला तरी चालेल, एकदा तुम्ही हुशार झालात की काही प्रश्न येणार नाही. आता आपल्याला हे बाळ करायचं आहे. मी मगाशी सांगितलं आजोबाच्या नंतर आजोबाला पण केस कमी असतात आणि बाळाला पण कमी केस असतात. बघा हे बाळाला पण थोडेसे तुरु हे असतात केस, त्यालाही दात नसतात, आजोबांना पण दात नसतात. आता मगाशी आपण
डोळे काढण्याकरता ओ वापरले होते. तुम्हाला आठवत असेल की इथे आपण ओ काढले होते, समोर कान होते. आता बाळाला कान आपण काढलेले आहेतच. आता बाळाचे डोळे कसे, तर बाळाला फक्त तुम्ही डॉट टाका. हे बघा, एकदम सुंदर बाळ. त्याचं नाक कसं असतं, छोटंसं नाजूक, फक्त आडवी रेष. आणि अशी आडवी रेष काढली की बाळ नेहमी हसत असतं. ते एक तर रडत असतं किंवा हसत असतं. हा बघा, हा आजोबांचा नातू, इतका गोड गोड छान छान. मग तुम्हाला वाटलं याला जरा जावळ द्यायचं असेल तर द्या. सुंदरपैकी त्याला केस काढले. हे झालं बाळ. ह्या बाळाकडे पाहणारी आपली आजी, की आपलं बाळ काय करतंय. ते आजीला सुद्धा काही नाही, सारखे पांढरे केस करताना एकदम सोपी कल्पना आहे. ते केस भरायचे नाही दार रंगाने. असं जर आपण ज्यावेळी भरत नाही त्यावेळी झाली आपली आजी. आजीचा एक मोठा असा आंबाडा. तुमच्या एक लक्षात येईल की चेहरे तेच, गोल तोच, परंतु फक्त थोडे थोडे बदल केले की त्यात गमती येतात. ही आपली आजी. आता आजीचे डोळे कसे वयापरत्वे थोडेसे असे पिंगुळलेले असतात. आपण कसं असं पाहतो. आजीचे डोळे थोडेसे वयाप्रमाणे थकलेले असतात. मग कसे, मग आजीच्या मध्ये अजून आणखी थोडेसे करूया आपण. ही झाली आजी. आजीचं सारखं चाललं असणार, बाळा पडशील, बाळा पडशील, बाळा पडशील. हे असे सारखे आजी कळते. हे बघा, आजीला आता मी थोडंसं वेगळं नाक दिलं. आणि ही आजी बाळाकडे पाहून लक्ष ठेवणे की बाळ काय करतंय, बाळ हसतंय का. आता हे जर केस आपण काळे केले संपूर्ण, ती आपली आई होईल. केस पांढरे केले की आजी, केस काळे केले की आई. बघा रे, मग सांगितलं तुम्हाला की ती फक्त केस काळे करा. इथे जास्त डार्क करा छानपैकी. असे केले. ह्या आईला कान काढा. आता तुम्हाला वाटले केस तर वर वर बांधा. तुम्हाला वाटले केस तर साईडला घ्या. हा छोटासे केस करून घ्या. आणि तुम्हाला असं वाटलं की आपल्या मम्मी मॉडर्न आहे, काही मुलांना असं वाटतं की आपली मम्मी मॉडर्न हवी, मग तिचे केस असे पण करता येईल तुम्हाला, बॉबकट केलेले. बघा, तुम्ही केस जसे ठेवाल त्या पद्धतीने ती बाई मॉडर्न की अशिक्षित की सुशिक्षित हे कळतं. ह्या मम्मीचे आपण केस असे काढले. हा मागाचाच ओ बघा, हा ओ मी थोडासा आता वेगळा केला, ज्याला आपण मीनाक्षी म्हणतो. जे अशा माशाच्या आकाराचे डोळे असतात त्याला मीनाक्षी म्हणतात. आणि ते मीनाक्षी सारखे डोळे, तर हे मीन सारखे डोळे. हे बघा, ही झाली आपली छानशे डोळे. ही अशी डोळे उघडून पाहतं बाळाकडे. बघा, किती जिवंत डोळे वाटतात. काही नाही केलं, फक्त त्या काळ्या बुबळ्यामध्ये थोडंसं पांढरं सोडलं. हे तुम्हाला हळूहळू सरावाने शिकता येईल. हे तुम्हाला भुवया वाटलं तर भुवया काढा. आता हिचं नाक कसं, सरळ आपलं एक रेघ घेतली. आता हिला हसवायचं का रडवायचं चिडवायचं तुम्ही ठरवा. तुम्हाला हसरा पण शिकवला, रडका पण चेहरा शिकवला, आश्चर्याचा पण शिकवला. आता आपण हिला फक्त हसरी करूया. माझं गुणाचं बाळ, आईला कौतुक वाटतंय, माझं बाळ किती छान आहे बरं. आणि हे बाबांच्या नावाने लावलेलं कुंकू, हे कुंकू लावलं की आई बाबांना दम द्यायला कायमची मोकळी. बघा, आता हे केस आपण अशा पद्धतीने ज्या वेळेला करतो त्यावेळेला ही सुशिक्षित मम्मी झाली. टीव्ही मधली मम्मी असते ना, सगळ्या मुलांना विचारलं की तुम्हाला कोणती मम्मी आवडते, त्याच्यामध्ये आम्हाला टीव्हीतली मम्मी आवडते. कारण ती मम्मी एकदम छान असते, चॉकलेट देते, गोळ्या देते, थोडीशी पाठ दुखायला लागलं की व्हीस लावते. घरातली मम्मी कशी, अभ्यास कर, उठ, बस, हेच चाललेलं असतं. तर अशी मम्मी सगळ्यांना आवडते. बाबांना सुद्धा ते टीव्हीतलीच आवडते. पण जाऊ दे, बघा आपला आजचा विषय नाहीये. ते अशी ही मम्मी झाली. आता हे जर असं म्हटलं की ही मम्मी झाली तर मग ह्या कोण, याचं तुम्हाला असं वाटलं तर आपल्या घरातली दिदी करता येईल, जी सारखी कॉलेजच्या आणि याच्या विश्वामध्ये मग्न असते. बघा, ही बॉबकट केलेली आपली दिदी, ती सुद्धा आईसारखीच, भुवया ज्या छानपैकी कोरलेल्या. तिला सारखे ती गाणी आवडत असतात, ती हल्लीची. बघा, आता मी हे डोळे ज्यावेळी भरले त्यावेळी ते काळ्या डोळ्याची स्त्री झाली. हे डोळे जेव्हा भरतो तेव्हा आपण बघा, डोळ्याचे तुमच्या लक्षात घ्यायचे, मी फक्त डॉट दिले.
इथे फक्त असे पेंगोळलेले डोळे दिले, इथे उघडे डोळे दिले काळे बुबळाचे. पण इथं तुम्हाला ही दिदीला जर घाऱ्या डोळ्याची दाखवायची असेल तर एकदम सोपा प्रकार आहे की बुबळं काढा आणि इथं मध्ये फक्त छोटासा डॉट द्या. बघा दिदी घाऱ्या डोळ्याची झाली की नाही. नेने लेले वगैरे नावाचे जे मंडळी असतात कोकणस्थ तशी छानपैकी ती झाली. आता ही दिदी जी आहे इथं नाक अप्र आहे. ज्या वेळेला माणूस तरुण असतो त्यावेळेला त्याचं नाक अप्र असतं. हळूहळू जसं वय होतं तसं नाक आणि हनुवटी ओघळत असते. हे आपण कायम ध्यान ठेवलं पाहिजे. त्या पद्धतीने आता तुमच्या लक्षात आलं का याचं नाक छोटं, आजीचं नाक मोठं उघडलेलं, आईचं नाव आटोपशीर आणि दिदीचं नाक थोडं नकटं. आता ही जी दिदी आहे हे बघा हसते छानपैकी. ही झाली आपली दिदी घरातली. तुमच्या शेजारची मैत्रीण जरी म्हटली तरी चालेल, काही हरकत नाहीये, दिदीच म्हटलं पाहिजे असं काही नाही. पण शेजारच्या मुलींना दिदी म्हणावं चांगलं असतं. मग हे आली आपली दिदी. आता आपल्याला असं वाटलं की हा एक तरुण छानसा मुलगा करायचा. कान तर आहेच इथे देवदयाने, प्रत्येकाला कान आहेत. आता तुम्हाला वाटलं की आपला हरभजन सिंग करू यायचा. हरभजन सिंग करायचं म्हणजे काही करायचं नाही, त्याला फक्त अशी एवढी टोपी घालायची. डोळे तुम्हाला हवे तसे असे निवडा. नाक घ्या त्याचं हरभजनचं. आता याच्यात तुमच्या लक्षात येईल की अशी जर थोडी थोडी अशी नाजूक जाडी काढली तर हा झाला तरुण मनुष्य, हा झाला तरुण सरदारजी. ही जाडी ज्यावेळेला आपण खूप डार्क करतो त्यावेळेला मग तो ट्रकवाला सरदारजी पण होऊ शकतो. दाढी तुम्ही जर वाढवली तर. आता तुम्हाला म्हटलं होतं दादा म्हणजे काय करायचं की भरपूर केस असलेला एखादा तरुण काढायचा की तो दादा किंवा एक आपल्या गल्लीतला तरुण कोणीही कॉलेजला जाणारा, केस बिसाचे कशाचाच पत्ता नाही. कधी ती याची स्टाईल अक्षय कुमारची, कधी दिलीप कुमारची, कधी वेगवेगळ्या नटांच्या स्टाईल करत हे मंडळी फिरत असतात. आता आपण मग अशी पाहिलं की मोठे डोळे काढले आणि त्याला जर चष्मा होता, चष्म्याला जर आपण काळं केलं, बघा ह्या चष्म्याला जर आपण काळं केलं तर हा झाला ह्या हिरोचा गॉगल. चष्म्यावाला मुलगा असेल तर तो स्कॉलर असतो आणि असा काहीतरी गॉगल घालणारा हिरो असेल तो जनरली शक्यतो हिरो असतो. मग कुठल्या तरी नटाचं पाहून त्यांनी ते गॉगल भारी भारीतले वापरलेले असतात. बघा हल्ली तर ब्राऊन केस करायची पद्धत आलेली असल्यामुळे विचारायला नको. हल्ली मुलांची आणि मुलींची केस आणि काय अगदी घरातल्या म्हाताऱ्यांचे केस बऱ्याच वेळा ब्राऊन दिसायला लागत आहेत. गंमत झालेली आहे, समाज बदलतोय. बघा फक्त तो गॉगल बदलला आणि चष्म्याच्या ऐवजी गॉगल केला तर हा एक तरुण झालेला आहे. आता हा तरुण झाल्यानंतर तुम्ही असं म्हणा की हे सगळ्याच गोष्ट आहे, मग याची फक्त टोपी बदला. खरं याला आपला आजोबा, मगाशी एक आजोबा झाला, आता हे दुसरे आजोबा जरा वेगळ्या पद्धतीचे, पूर्वीची भिगबाळी वगैरे कानात असलेले श्रीमंत. बघा गंध लावलेले देवभक्त. आणि ह्या पोराकडे, आपल्या वात्रट पोराकडे त्यांचं सारखं लक्ष आहे. बघा त्याच्याकडे पाहतायत ते. मिशी, दोन दात काढायचे म्हणजे फक्त तुम्हाला डब्ल्यू जर काढता आला ते 2 दात होतात. झाला वयस्कर मनुष्य झाला. मग याला तुम्हाला वाटलं याला केस काढा, तुमच्या डोक्यात जे असेल ते सगळं आपण काढू शकतो. असं तुम्हाला वाटलं नाही आता याचा आपल्याला आणखी काहीतरी वेगळा करायचा आहे, आजीबाई करायची आहे किंवा आता काकू करायची आहे एखाद्या जाड्या. बघा ह्या जाड्या काकू. आता डोळ्यांचे गमती तुम्हाला दिसतील. आता मगाशी आपण सगळं गोलातले डोळे काढले. आता बघा हे डोळे, काही लोकांचे चिमचिमी डोळे असतात, असे कळतच नाही यांचे डोळे कुठे आहेत म्हणून चिमचिम 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 करत असतात. छोटंसं नाक असतं आणि हसणे असं असतं. बघा प्रचंड मोठं हसू काढायचं असेल तर तुम्हाला मगाशी जो ओ शिकवला तर त्या पद्धतीने तो काढून घ्या. आता हे जे चेहऱ्याचे हावभाव आहे, ज्यावेळी तुम्ही अॅनिमेशन वगैरे काही मुलं जातात किंवा त्या आपण जे कार्टून फिल्म पाहता तर त्या कार्टून फिल्ममध्ये बऱ्याच वेळेला अशा ह्या चेहऱ्यांच्या हावभावांची खूप गरज असते. म्हणून अॅनिमेशन हा जो प्रकार आहे हा फक्त कार्टूनवर अवलंबून असतो. तर तुम्हाला असं हसण्यासाठी
तुम्हाला याची पद्धती माहीत असायला हव्या असतात. बघा, अगदी पोट भरून काही लोक हसत असतात, काही एकदम मोजका असतात. बघा, मोजका असो, खोटा असो, सरदारजीचं एकदम मनमोकळा असो, आणि हे हा 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 करून 7 मजली असो. मग ह्या 7 मजल्या हसूला तुम्ही केस करून घ्या छानपैकी. तुम्हाला वाटलं तर ह्या काकूंना फुलं टाका, काही नाही, फक्त असं गोल गोल मनापासून करायचं व्यवस्थित. आता एवढ्या सुंदर हसणाऱ्या काकू आहेत, त्यांना कुंकू लावून टाका, म्हणजे त्यांच्याकडे कोणी वाईट नजरेने पाहणार नाही, त्यांना दृष्ट लागणार नाही. आता हे अशा पद्धतीने जेव्हा आपण करतो चेहरे, त्याच वेळेला असं वाटतं की आता अजून आपल्याला कोणता चेहरा, तर तुम्हाला जगातला कुठला चेहरा आता याच्या पुढे अवघड जायला नको. बघा, हा एक मुलीचा चेहरा आहे, कारण हल्ली केसांच्या जेवढ्या स्टाईल्स आल्या त्या स्टाईलच्या मानाने हा एक चेहरा आहे. पण आता ही मुलगी दीदीच्या वयाची नाहीये, तर ही 11वी 12वीला किंवा 10वीला गेलेली छोटीशी पोरगी आहे, 12-14 वर्षाची. याच्यात वय आलीत. तुमच्या लक्षात आलं की काकू जेव्हा म्हणतो तेव्हा हा आता 21 वर्षात झाला, हा 21-22 वर्षात झाला, हा जवळ 40-45-50च्या पुढे झाला. तर अशी आता ही जी मुलगी आहे, आपल्याला सगळ्या वयाची जर मुलं काढायची असेल तर ही झाली एक 8वी-9वीत जाणारी मुलगी. याच्यावरून फक्त वय कळतं, एकदम सोप्या पद्धतीने. कारण चित्र काढताना आपल्याला अनेक वेळेला चित्र काढताना अनेक वयाची माणसं काढावं लागतात, अनेक प्रसंगामधली चित्र असतात, प्रासंगिक चित्र असतात. त्या प्रासंगिक चित्रामध्ये तुम्हाला त्या वयाची जर व्यक्ती आली नाही तर त्यात मजा येत नाही. अशाच पद्धतीने हा आपल्याला एखादा चेहरा आणखी करता येईल. तुम्हाला असं वाटलं त्याचं भटजी करा, लांब नाक घ्या. बघा, आता आणखी विनोदी पुढे गेलो आपण. आणखी विनोदी पद्धतीने तुम्हाला चेहरा करायचा असेल तर बघा, आता याचे डोळे मी भयानक खुनशी केले. हा झाला डॉन, चोर, वाईट माणूस. एकच ओव्हलमध्ये किती भयानक प्रकारची माणसं असू शकतात. बघा, हा डॉन, यांचे डोळे खुनशी, दाढीची खुंट वाढलेली, दात, आणखी जर जास्त मिशा वाढवल्या तर तो वीरप्पन सारखा दिसू शकेल. वाईट माणसांची एक आयडेंटिटी असते. केस, यांच्या कपाळावर नेहमी आठ्या पडलेल्या असतात. बघा, गोल तेच, फक्त माणसं त्यांचे हावभाव बदलतात. त्यावेळेला त्यांचे नाकतोंड बदलले की त्या माणसामधले क्रौर्य, शौर्य, हसरेपणा, रडकेपणा, चिडकेपणा हा सगळा तुम्हाला आणता आला. आणि हे तुम्हाला यायला लागलं की तुम्ही जवळजवळ 50% वर खूप चांगलं शिकलात असं मी नक्की समजू शकेल.